Hello friends, today we are going to study the use of properties of parallel line. So in that first property is the sum of measures of all angles of a triangle is 180 degree. ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूफ करायची आहे. बघा हियर काय दिले आपल्याला स्टेटमेंट, द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. मग इथे याच्यावरनं लक्षात येईल तुमच्या की गिव्हनमध्ये आपल्याला एक ट्रायंगल दिलं आहे. मग गिव्हनमध्ये आपण दिलं ट्रायंगल ए बी सी इज एनी ट्रायंगल. कुठला एक ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे, त्याला आपण नाव दिले ए बी सी. टू प्रूफमध्ये काय आहे की द सम ऑफ ऑल मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. मग आपण जी ही आकृती काढलेली आहे त्या आकृतीमध्ये त्रिकोण कुठला काढला आहे, ट्रायंगल आपण काढला आहे ट्रायंगल ए बी सी. ह्या ट्रायंगल ए बी सीचे 3 अँगल आहे, अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी. तर त्यांची सम किती यायला हवी, 180 डिग्री. तर टू प्रूफ आपलं काय होईल बघा, वी राईट हिअर 3 लेटर नेम ऑफ अ अँगल. टू प्रूफ अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी प्लस अँगल बी ए सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला हे जे प्रूफ करायचं आहे त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. इन दॅट कन्स्ट्रक्शन सी व्हॉट वी डू हिअर, वी ड्रॉ लाईन parallel to segment BC and passing through a point A. On the line, take point P and Q such that P dash A dash Q. आपल्याला लाईन बी सीला पॅरलल लाईन काढायची आहे. हिअर वी ड्रॉ लाईन बी सी पॅरलल टू दिस लाईन. आणि ही लाईन ट्रायंगल ए बी सीच्या व्हर्टेक्स एमधनं काय होते जात आहे. आणि पी डॅश ए डॅश क्यू येईल, पी दरम्यान ए दरम्यान क्यू येईल. अशा पद्धतीने बेसिक इथे लक्षात घ्यायचे आहे तुमच्या की बी सीला पॅरलल लाईन आपण ए व्हर्टेक्समधनं पी क्यू काढलेली आहे. याचा वापर करून आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर आपण जी कन्स्ट्रक्शन केलं आहे बघा, त्याचा यूज कसा केला आहे आपण इथे, लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन बी सी and AB is their transversal. Then angle ABC, this angle, and angle PAB, this angle. These two are the alternate angle. Name it first. याला फर्स्ट नंबर द्या. सिमिलरली आता आपण काय करणार, अँगल लाईन PQ पॅरलल टू लाईन BC. आता आधी आपण AB ट्रान्सव्हर्सल घेतली होती, आता आपण घेणार AC ट्रान्सव्हर्सल. सी लाईन ए सी जर ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल ए सी बी, दिस अँगल ए सी बी अँड अँगल क्यू ए सी, दिस टू अँगल आर ऑल्सो अल्टरनेट अँगल. हे कोणते अँगल्स होतील, अल्टरनेट अँगल. याला 2 नंबर दिले. आता आपण काय करणार आहे बघा, आपण टू प्रूफकडे थोडंसं लक्ष देणार आहे. या टू प्रूफमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज करायची आहे. मग त्यासाठी बघा आता इथे आपण अँगल ए बी सी मिळाला आपल्याला आणि इथे आपल्याला ए सी बी मिळाला आहे. सो वी ॲड दिस टू अँगल. जर आपण ए बी सीमध्ये ए सी बी ॲड केला तर पी ए बीमध्ये आपल्याला क्यू ए सी ॲड करावा लागेल. सो फ्रॉम 1 and 2 व्हॉट वी डू, वी राईट हिअर angle ABC plus angle ACB is equal to angle PAB plus angle QAC. याला 3 नंबर दिला आहे. ह्या दोघांची आणि ह्या दोघांची आपण ॲडिशन केलेली आहे. परत एकदा आता आपण टू प्रूफकडे बघणार आहे. इथे जे आपण लिहिले ए बी सी प्लस ए सी बी, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इथपर्यंत तर आपल्याला मिळाले. आता फक्त याच्यामध्ये एक अँगल आपल्याला दिसत नाही आहे, तो कुठला नाही दिसत आहे, BAC. त्यासाठी आपण काय करणार, वी ॲड बोथ साईड अँगल BAC. ह्या स्टेटमेंट नंबर 3मध्ये आपण काय करणार, दोन्ही बाजूंना अँगल BAC ॲड करून घेणार आहे. मग पुढची स्टेप आपली काय होईल, अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC. इथे आपण
BSc ॲड केला. जसं इथे पण BSc ॲड केला तसंच PAB आणि QACमध्ये सुद्धा आपण अँगल कुठला ॲड करणार, BAC ॲड केलेला आहे. रिझन दिलं ॲड अँगल BAC. नाव सी, आता आपण जो BSc ॲड केलेला आहे ना, हा अँगल फक्त इथे लिहून घेतले आपण PAB प्लस BAC प्लस QAC. आता परत आपण आकृतीचं निरीक्षण करणार आहे. अँगल PAB, दिस अँगल PAB अँड अँगल BAC. BAC म्हणजे कुठला अँगल येईल, हा अँगल येईल बघा, हा अँगल. ह्या दोन अँगलचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल अँगल ॲडिशन प्रॉपर्टीचा वापर केला तर हे दोन अँगल मिळून हा अँगल तयार झालेला आहे इथे, अँगल PAC. मग ह्या दोन अँगलऐवजी आपण इथे काय लिहिलं, अँगल PAC. आता इथे काय अँगल QAC. आपली स्टेप काय होईल, अँगल PAC प्लस अँगल QAC. सी अँगल PAC हा अँगल आणि अँगल QAC हा अँगल. तर बघा परत आकृतीकडे, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन्ही अँगल कोणते अँगल आहे, दिस टू आर द लिनियर पेअर अँगल. आणि आपल्याला माहिती आहे द सम ऑफ लिनियर पेअर अँगल इज 180 डिग्री. ही प्रॉपर्टी आपण इथे वापरणार आहे. ह्या दोघांचे ॲडिशन किती येईल, 180 डिग्री इतकी येईल. म्हणजे इथे आपण प्रूफ केलेलं आहे की अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC इज इक्वल टू 180 डिग्री. की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. तुम्हाला इयत्ता 10वीला सुद्धा ह्या थेरमचा उपयोग होणार आहे. याची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. याच्यावर एक्झाम्पलही आपल्याला सॉल्व करायचे आहे. द नेक्स्ट थेरम इज इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट काय आहे बघा, की इफ इंटेरियर अँगल फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन आर सप्लिमेंटरी देन टू लाईन्स आर पॅरलल. सी, तर इफपासून तर देनपर्यंत आपल्या गिव्हनमध्ये आहे. तर इथे समजून काय घ्यायचं आहे बघा, की इफ इंटेरियर अँगल फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन. मग आकृती काढत असताना आपल्याला इथे दोन लाईन काढायला लागते, पण त्या कशा आहे, पॅरलल नाही आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. अँड त्याची अजून आपल्याला काय काढायला लागेल, ट्रान्सव्हर्सल काढायला लागेल. सो डायग्रॅम काढत असताना वी ड्रॉ हिअर लाईन AB अँड लाईन CD अँड लाईन XY इज देअर ट्रान्सव्हर्सल. मग अजून पुढे काय दिलेलं आहे, की ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे दोन रेषांना एका छेदिकेने छेदलं आणि त्याच्यामुळे कुठले अँगल्स तयार झाले, इंटेरियर अँगल. तर इंटेरियर अँगल कशी आहे, सप्लिमेंटरी आहे. मग आता इथे आपण जी आकृती काढली त्याच्यामध्ये आपल्याला कुठले इंटेरियर अँगल मिळाले, अँगल BPQ अँड अँगल PQT. हे दोन अँगल आपल्याला मिळालेले आहे. मग ते अँगल कसे, सप्लिमेंटरी. हे झालं सगळं आपलं गिवन थिंग आणि त्याचा उपयोग करून आपण काय काढलेली, डायग्रॅम काढलेली आहे. सो वी राईट इन द गिवन थिंग लाईन XY इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन AB अँड लाईन CD. अँगल BPQ प्लस अँगल PQD इज इक्वल टू 180 डिग्री. मग टू प्रूफ आपल्याला काय करायचं आहे, देन टू लाईन्स आर पॅरलल. तर त्या रेषा ज्या आहेत त्या पॅरलल असतात. कुठल्या काढल्या आपण काढलं होतं लाईन AB अँड लाईन CD. सो टू प्रूफमध्ये आपलं येईल लाईन AB पॅरलल टू लाईन CD. सी, आता हा जो थेरम आहे हा थेरम आपल्याला इनडायरेक्टली प्रूफ करायचा आहे. तर इनडायरेक्ट प्रूफमध्ये आपण काय करणार आहे, आपल्याला जे प्रूफ करायचं आहे, आपल्याला काय प्रूफ करायचं आहे इथे, आपल्याला प्रूफ करायचं आहे की लाईन AB अँड लाईन CD आर पॅरलल. त्या पॅरलल आहे. मग हे जे इनडायरेक्टली प्रूफ आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण काय ॲझ्युम करणार, जे प्रूफ करायचं आहे ते खोटं आहे असं आपण गृहीत धरत असतो. त्याला आपण म्हणत असतो इनडायरेक्ट मेथड. सो प्रूफमध्ये बघा आपण असं लिहिलं आहे, लेट ॲझ्युम दॅट लाईन AB अँड लाईन CD आर नॉट पॅरलल. तर लाईन AB अँड लाईन CD हे तर आपल्याला पॅरलल हे प्रूफ करायचं होतं, पण इनडायरेक्टली आपण काय म्हणणार आहे की त्या पॅरलल नाही आहे असं आपण गृहीत धरूया. मग त्या पॅरलल नसतील त्या लाईन कुठल्या असणार आहे, त्या इंटरसेक्टिंग लाईन असणार आहे. मग ह्या इंटरसेक्टिंग लाईन असतील तर आकृती आपण परत काढली इथे बघा,
मग ह्या लाईन इंटरसेक्ट होत आहे कुठल्या पॉईंटमध्ये, पॉईंट टीमध्ये. सो इथे लिहिलं लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट टी. मग ह्या पॉईंट टीमध्ये इंटरसेक्ट झाल्यामुळे आपल्याला इथे ट्रायंगल पी क्यू टी मिळेल. बघा आकृतीकडे बघा, आकृतीमध्ये हा ट्रायंगल पी क्यू टी आपल्याला बघायचा आहे. सी इन द ट्रायंगल पी क्यू टी. आत्ताच आपण ट्रायंगलचा एक थेरम बघितला की द सम ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. ती प्रॉपर्टी आपल्याला लगेचच इथे वापरायची आहे. ह्या ट्रायंगलचे 3 कोन कुठले आहे, अँगल पी, अँगल क्यू अँड अँगल टी. सी लेटर नेम्स इथे लिहायचे, अँगल टी पी क्यू प्लस अँगल पी क्यू टी प्लस अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन द्या, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. बट गिवनमध्ये काय दिलं आहे की इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहे असं दिलं होतं. बघा अँगल बी पी क्यू, बी पी क्यू म्हणजे हा अँगल, आणि ट्रायंगलच्या बाबतीत अँगल टी पी क्यू. हा अँगल टी पी क्यू अँड अँगल पी क्यू डी. पी क्यू डी म्हणजे हा, म्हणजेच पी क्यू टी. हे दोन्ही अँगलची सम किती आहे, 180. हे आपल्याला गिवनमध्ये दिलं आहे की दिस इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. बट थेरम इथे काय आपण गिवननुसार जर म्हटलं तर ह्या दोन अँगलची सम किती आली, 180 डिग्री. द सम ऑफ 2 अँगल्स ऑफ दिस ट्रायंगल इज 180 डिग्री. ह्या ट्रायंगलच्या 3 कोणांपैकी 2 कोणांचीच बेरीज 180 अंश आलेली आहे. मग थेरमनुसार केला तर थेरममध्ये आपण बघितलं की द सम ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. मग त्रिकोण पी क्यू टीच्या बाबतीमध्ये काय झाले, दोनच अँगलची सम 180 आली. मग उरला पी क्यू पी टी क्यू. मग तर पी टी क्यू किती येईल, 0 अंश, 0 डिग्री. मग असं जर येत असेल तर लाईन पी टी अँड लाईन क्यू टी. आता ही लाईन पी टी जी आहे, सी लाईन पी टी means our line AB and line QT means line CD. These two are not a distinct line. ह्या वेगवेगळ्या लाईन असतील का, ह्या वेगवेगळ्या लाईन असतील का, तर ॲन्सर आपलं काय येणार आहे, नाही येणार आहे. बट वी आर गिवन दॅट लाईन ए बी अँड सी डी आर द डिस्टिंक्ट लाईन. मग आपल्याला गिवनमध्ये दिलं आहे की दिस टू आर द डिस्टिंक्ट लाईन, मीन्स इट कॉन्ट्राडिक्ट्स आवर अझम्पशन. मग आपण जे काही अझ्युम केलेलं आहे त्याच्याशी आपण सिद्ध केलेलं विधान काय आलं, विसंगत आलं. सो आवर अझम्पशन इज रॉंग. सो जर आपलं अझम्पशन रॉंग असेल, आपण जे ॲझ्युम केलं आहे की लाईन ए बी अँड लाईन सी डी ह्या पॅरलल लाईन नाही आहे, हे जे आपण ॲझ्युम केलं आहे हे जर रॉंग असेल तर राईट काय येईल, लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. याला म्हणणार आपण इनडायरेक्ट मेथड. हा थेरम आपण बघितला इंटेरियर अँगल टेस्टचा. देन वी सी करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. सी काय आहे बघा करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. तर होई थेरम आपल्याला प्रूफ करायचा आहे. इफ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन इज कॉन्ग्रंट देन द 2 लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. की 2 रेषांना जर एका छेदिकेने छेदले असता करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर त्या लाईन कशा असतील, पॅरलल असतील. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आता इफपासून देनपर्यंत हे आपल्याला गिवनमध्ये लिहायचं आहे आणि त्याचा वापर करून आकृतीही काढायची आहे. मग आकृती कशी काढणार आपण की पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन. सो 2 लाईन्स कुठल्या आहे, सपोज त्या लाईन आपण काढल्या लाईन एल अँड एम आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल आपण काढली एन. ते गिवनमध्ये लिहिलं एन इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. मग कुठले करस्पॉन्डिंग अँगल्स आपण बघितले इथे, अँगल ए अँड अँगल बी. दिस 2 करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ ईच अदर. देन प्रूफ काय करायचे, देन 2 लाईन्स आर पॅरलल. सो ज्या 2 लाईन काढलेल्या रेषा काढलेल्या होत्या लाईन एल पॅरलल टू लाईन एम, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग सुरुवात कुठून करणार बघा, एक अतिशय सोपी सिद्धता आहे ही. सी ऑब्झर्व द फिगर, अँगल ए प्लस अँगल सी
इज इक्वल टू 180 डिग्री, अँगल फॉर्मिंग अ लिनियर पेअर. गिवनमध्ये दिलं आहे ए कॉन्ग्रंट टू बी. तर आता एच्या ठिकाणी आपण काय टाकणार, फक्त बी अँगल टाकणार. सो इथे अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू काय होईल, 180 डिग्री होणार आहे. सी अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. बट आत्ताच आपण इंटेरियर अँगल थेरम बघितला. तर इंटेरियर अँगल थेरममध्ये काय बघितलं, हे दोन अँगल सब्लिमेंटरी असतील तर ह्या लाईन कशा असतील, पॅरलल असतील. मग ह्या इंटेरियर अँगल टेस्टचा वापर करून आपण लिहिणार आहे लाईन एल पॅरलल टू लाईन एम, रिझन द्या इंटेरियर अँगल. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. जसं करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे, सेम त्याच पद्धतीने अल्टरनेट अँगल टेस्ट आहे, ती पण आपल्याला बघायची आहे. ते पण पुस्तकातूनच बघणार आहे. त्यामध्ये बघा अल्टरनेट अँगल टेस्ट. इफ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रंट, देन द टू लाईन्स आर पॅरलल टू each other. So here we draw line L parallel to line M and N is their transversal. Then the alternate angles are congruent with each other. So alternate angle कुठला आहे, angle A and angle B. These are the alternate angles. So here we write angle A is equal to angle B. इथे कॉन्ग्रंटचं साईन पाहिजे होतं कारण आपल्याला गिवनमध्ये दिलं आहे की दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ इच अदर. टू प्रूफ दिस टू लाईन्स आर पॅरलल विथ इच अदर. टू प्रूफमध्ये म्हणून येईल लाईन एल पॅरलल टू लाईन एम. द प्रूफ कसं करणार, जसं करस्पॉन्डिंग अँगल आपण प्रूफ केलं ना त्याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. करस्पॉन्डिंग अँगलमध्ये आपण बघितलं होतं की पहिल्यांदा आपण लिनियर पेअर अँगल्स दाखवले होते. मग आता ह्या आकृतीमध्ये लिनियर पेअर अँगल आपल्याला कुठले दिसतं याचं निरीक्षण करायचं आहे. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री, लिनियर पेअर अँगल. गिवनमध्ये दिलं आहे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. सो ह्या एच्या ठिकाणी आपण आता टाकणार आहे बी. सो अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. सी अँगल B plus angle C is equal to 180 degree. But angle B and angle C are the interior angle on the same sides of a transversal. Use here again interior angle test. Interior angle test ही आपल्याला इथे वापरायची आहे. With the help of this interior angle test, we write here line L parallel to line M. ह्या 4 थेरमची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. बघा कुठले कुठले थेरम आपण बघितले, अल्टरनेट अँगल टेस्ट आपण बघितली, देन करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आपण बघितली, देन इंटेरियर अँगल टेस्ट आपण बघितली. त्यानंतर आपण काय बघितले, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. हे एकूण 4 थेरम आपण बघितलेले आहे. ही ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे आणि ह्या सगळ्या टेस्टचा, ह्या सगळ्या प्रॉपर्टीजचा वापर आपल्याला एक्झाम्पल सोडवत असताना करायचा आहे. तुम्ही काय करायचे, आता हे जे आपण टेस्ट सगळ्या बघितल्या आहे ह्या आकृत्यांची नावं बदलून ह्या थेरमचा सराव करायचा